रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मालाड तालुका आणि बौद्धजन पंचायत समिती मालाड विभाग क्रमांक 29च्या वतीने नाशिकमधले भोंदूबाबा अशोक खरात आणि महिला आयोगाचे माजी अध्यक्ष भोंदूबाबा यांनी महिला अत्याचार, महिलांवर बलात्कार, फसवणूक केलेला भोंदूबाबा अशोक खरात यांना जोडे मारून आंदोलन मालाड पश्चिम रेल्वे स्टेशन हनुमान मंदिर समोर करण्यात आला। या प्रसंगी रिपाई मालाड तालुका अध्यक्ष सुनील गमरे, विश्वस्त बौद्धजन पंचायत समिती यांच्या नेतृत्वात करण्यात आले। या प्रसंगी तालुका सरचिटणीस शंकर वाकडे, आयुष सिंग, मालती कटाले, अश्विनी गोसावी, मीना कदम, सुरेश कांबले, सूर्यकांत कांबले, मंगेश टोंपे, एम मुरगेश, मनोहर पवार, पंकज जाधव, अजित गोंधली, सत्यदेव बाबू चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते। अशोक खरात यांना महिलांनी जोडे मारो करण्यात आले आणि अशोक खरात मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या। आरपीआय जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद, पाठवले साहेब आगे बढ़ो, सुनील गमरे आगे बढ़ो अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या। अरे बोंदू अशोक खरात करायचं काय? हे अशोक खरात करायचं काय? हे अशोक खरात करायचं काय? अरे महिला पे जो करेगा उसको फांसी मिलना चाहिए। महिलाओं पर अत्याचार करेगा उसे फांसी मिलनी चाहिए। अरे हमसे जो टकराएगा, महिलाओं पे अत्याचार करेगा उसे फांसी मिलनी चाहिए। जोराने मारो ना। जिंदाबाद, बाबा साहब जिंदाबाद। अटूरी साहब आगे बढ़ो, अटूरी साहब आगे बढ़ो। या बोंदू अशोक भारत से करायचं काय? पहिला अशोक खरातला बाबाचा मुसलमान जिथे मारो चालको आणि अशा महाराजांचा विशेष करण्यासाठी रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आज हा मोर्चाची घेतलेला आहे। या मोर्चाला आपण उपस्थित झालात। अरे साहेब, आज ते भोंदू बाबा अशोक खरात यांच्या विरुद्ध तुम्ही जोडे मारो आंदोलन केलं, त्याच्याबद्दल काय सांगणार? ज्या महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये अशोक खरात नावाचा एक भोंदू बाबा आहे आणि करोडोची संपत्ती, महिलांवरती अत्याचार करून, महिलांवरती लैंगिक बलात्कार करून जे अत्याचार महिलांवरती केलेले आहेत, अशा भोंदू महाराजचा नाशिक पोलिसांनी चांगल्या पद्धतीने समाचार घेतलाय आणि त्याच्यावरती गुन्हे दाखल केलेत। अनेक महिलांवरती अत्याचार करणारा हा भोंदू बाबा अशोक खरात एक चिचोके 40-50 रुपयाला चिचोके विकले, त्यांना पॉलिश करून लाख रुपयाचे गंडे दोरे घातले, अनेक रत्नमणी विकले अशा या भोंदू बाबांनी। आणि मधाचं 1 लाख रुपयाची एक बाटली, 1 किलोची बाटली 9 लाख रुपये, 10 लाख रुपये अशी लोकांची फसवणूक केली। आणि या भोंदू बाबाचा पर्दाफाश महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भोंदू बाबावरती जी कारवाईची ऍक्शन घेतली, मी मनपूर्वक आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचा आभार मानतो की महाराष्ट्रामध्ये असे अनेक भोंदू बाबा असतील। या भोंदू बाबांना सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे। या भोंदू बाबांमुळे महिलांवरती अत्याचार, गरीब लोकांना फसवण्याचं काम, गरीब लोकांकडनं लुटमारीचं काम केलं जातं। याचा जाहीर निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मालाड तालुक्याच्या वतीने आणि बौद्धजन पंचायत समिती मालाड भागाच्या वतीने सर्व अनेक शाखेचे पदाधिकारी ते उपस्थित आहेत। आमचे मालतीताई कटाळे आहेत, आमच्या मीना कदम आले आहेत, सुरेश कांबळे जी, मंगेश टोंपे जी, एम मुरगेश जी, हमारे सत्यदेव चौहान, हमारे मंगेश टोंपे, सूर्यकांत कांबळे, पंकज जाधव, अश्विनी गोसावी, आमच्या रितू झा, पवार साहेब, या सगळे इथे उपस्थित झाले आहेत। या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो। मनीष कांबळेजी, आपण या निषेध मोर्चाला निषेध व्यक्त करण्यासाठी उपस्थित झालात। या मोर्चामध्ये आम्हाला सरकारला हेच सांगायचंय, अशा भोंदू बाबाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि यामध्ये जे कोणी असतील त्या सगळ्यांना जेरबंद केलं पाहिजे आणि याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे। या मागणीसाठी आपण हा मोर्चा केलेला है। बाबा महाराष्ट्र के नासिक जिले में
जो ये काम कर रहे हैं, जो बहुत ही घिनौना काम है, और जो पब्लिक इन पे विश्वास कर रहे हैं, इनके पास हाथ दिखाने जा रहे हैं, और समस्या का जो भी इनका कुछ समाधान है वो मत चाटने से सही हो रहा है, ये तो मुझे जरा भी सही नहीं लगता है। मैं देखिए, हमारा ना किसी भी विशेष समुदाय या फिर कोई जाति पे अटैक नहीं है, बट मैं सभी को ये कहना चाहूंगा, अगर कोई भी बाबा पे आप विश्वास कर रहे हैं तो पहले आप देखिए, परखिए कि वो क्या है। जो चीज साइंस नहीं कर पा रहे वो बाबा थोड़ी कर देंगे, और जो ये बाबा ने गलत काम किया हुआ है उसके लिए इनको फांसी होनी चाहिए, ताकि आगे किसी और को ऐसा मतलब करने की इच्छा अंदर आए ही नहीं। धन्यवाद, जय हिंद। काय सांगणार? महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना काय केलं पाहिजे? फाशीची सजा ही झालीच पाहिजे। अशा नालायकांना फाशीची सजा झाल्याशिवाय सरकारने शांत बसलाच नाही पाहिजे, माझं तर एवढंच म्हणणं आहे। जय भीम। या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी अशी ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट इथे घडलेली आहे। स्वतःला बाबा म्हणवणारा हा अशोक खरात यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा अपमान केलेला आहे। त्याच्यासोबतच महिला आयोगाच्या ज्या माजी अध्यक्ष आहेत त्यांनी त्याला समर्थन केलेलं आहे। त्यांच्यावर कारवाई करणाऱ्या पत्रकारावरती त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत। अशा रुपालीताईवर देखील कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। अशा या भोंदू बाबाला कठोरातील कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे। आमची अशी विनंती आहे महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना की त्यांनी त्यांना फाशी देण्यात यावी, कारण जेणेकरून पुढील कोणताही बाबा असे कृत्य करण्याची हिम्मत करणार नाही। धन्यवाद। जय भीम। நம்மளுடைய மகாராஷ்டிரால அசோக் கராட் இந்த மாதிரி போலி சாமியார் சில பெண்களை பயங்கரமாக ஒரு ஏமாத்துதலும், பணம் ஏமாத்துறது, வன்முறை கொடுமை அதிகமாக இருக்குது। இந்த மாதிரி போலி சாமியாருக்கு கண்டிப்பா ஒரு தூக்கு தண்டனை, சரியான ஒரு தண்டனை அவங்களுக்கு திருப்பி கொடுக்கணும்। இந்த மகாராஷ்டிராவோட முதலமைச்சர் பட்வான்ஸ் அவங்க கண்டிப்பா அவங்களுக்கு ஒரு நல்ல ஒரு முடிவு கொடுக்கணும், தூக்கு தண்டனை கண்டிப்பா இருக்கணும்। இந்த மாதிரி ஒவ்வொரு போலீஸ் சாமியாருக்கும் ஒரு பாடமா இருக்கணும், அவங்களுக்கு ஒரு மிகப்பெரிய ஒரு பாடமா இருக்கணும்। जय भीम, जय महाराष्ट्र। काय सांगणार आहात? भोंदू बाबाच्या बद्दल सांगण्याचा नाशिक जिल्ह्यात आज खळबळ मचलेली आहे। भोंदू बाबा त्यांना जे देव मानणारे होते, आज त्यांनी त्याचा चमत्कार बघितलाच असेल की कायद्याचा कसा दणका बसतो। आणि रुपाली चाकणकर यांचा महिला कायद्यावर बसवणाऱ्या बाईला आज महिलांकडून पुरुषांकडून पूर्ण महाराष्ट्रातून जे भरभराट त्यांच्या शुभेच्छाचा वर्षा उरायला ते सगळं बघतच असतात। पण माझं असं भारताच्या आणि महाराष्ट्राच्या नागरिकांना हेच विनंती आहे की अशा भोंदू बाबाच्या नादाला लागून आपलं आयुष्य खराब करू नका, आपला पैसा खराब करू नका, आणि मधाचे बोट तुम्ही चाटू नका। जय हिंद, जय भारत।